नमस्कार मुलांनो, लीप फॉरवर्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा आणि तुम्हा सर्वांचं आपल्या या सॅटर्डे स्टोरी सेशन मध्ये खूप खूप स्वागत आहे. मी आशा करते की तुम्ही सर्वांनी मागच्या आठवड्यातलं आपलं सेशन नक्कीच बघितलं असेल आणि ते सेशन तुम्हाला आवडलं देखील असेल. नेहमीप्रमाणे आजही आम्ही काहीतरी नवीन आणि काहीतरी मनोरंजक घेऊन आलो आहोत. आज पुन्हा एकदा आपण आपली मैत्रिणी रिंकी हिला भेटणार आहोत. आज रिंकीला एका नवीन राज्याबद्दल माहिती मिळणार आहे. पण ते राज्य कोणतं असेल बरं? चला तर जाणून घेऊया त्या राज्याबद्दल आणि सुरुवात करूया आजच्या सेशनला. बाई, हे आंध्र प्रदेश आहे का? हो रिंकी, हे आंध्र प्रदेश आहे. पण नकाशा फक्त हे ठिकाण कुठं आहे ते सांगतो. खरी मजा तेव्हा येते जेव्हा आपल्याला कळतं की ही जागा कशी आहे. बाई, तिथं कुठली भाषा बोलली जाते आणि तिथं असं काही आहे का की जे इतर कुठेही आढळत नाही? एक नाही तर रिंकी अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आंध्र प्रदेशला खास बनवतात. जसं की तिथली भाषा, तिथलं जेवण, तिथलं नृत्य, यातून त्या संस्कृतीची झलक पाहता येते. आता मी ना तुला एक गोष्ट सांगते. अरे वा, आता तर हे जाणून घेणं खूपच महत्त्वाचं आहे. आंध्र प्रदेश, द लँड ऑफ रिव्हर्स, टेम्पल्स अँड टॅलेंट. आंध्र प्रदेश, नद्या, मंदिरे आणि प्रतिभेची भूमी. Andhra Pradesh is a beautiful state in southeastern India, stretching along the Bay of Bengal. आंध्र प्रदेश हे भारताच्या आग्नेय भागात वसलेले एक सुंदर राज्य आहे जे बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यापर्यंत पसरलेले आहे. With one of the longest coastlines in the country, the land is full of rivers, rice fields, coconut trees and green hills. देशातील सर्वात लांब समुद्रकिनारा असणाऱ्यांपैकी एक असल्यामुळे ही भूमी नद्या, भाताची शेतं, नारळाची झाडं आणि हिरव्यागार टेकड्यांनी भरलेली आहे. द कृष्णा अँड गोदावरी रिव्हर फ्लोज थ्रू द स्टेट, वॉटरिंग फार्म्स अँड ब्रिंगिंग लाईफ टू द लँड. या राज्यातून कृष्णा आणि गोदावरी नद्या वाहतात, ज्या शेतात पाणी देतात आणि भूमीला जीवन देतात. अलॉंग देअर रिव्हर साइड्स यू विल फाइंड पॅडी फील्ड्स, फिशिंग बोट्स अँड पीसफुल विलेजेस. या नद्यांच्या काठावर तुम्हाला भाताच्या शेतजमिनी, मासेमारी करणाऱ्या होड्या आणि शांत गावे दिसतील. दिस स्टेट इज नोन फॉर इट्स एन्शियंट टेम्पल्स अँड रिच ट्रेडिशन्स. हे राज्य आपल्या प्राचीन मंदिरांसाठी आणि समृद्ध परंपरांसाठी ओळखलं जातं. अमरावती वॉज वन्स अ ग्रेट बुद्धिस्ट सेंटर. अमरावती हे एकेकाळी बौद्ध धर्माचे प्रसिद्ध ठिकाण होते. Tirupati's famous Venkateshwara temple sits on a sacred hill and welcomes millions of visitors every year. तिरुपतीचे व्यंकटेश्वर मंदिर एका पवित्र टेकडीवर आहे आणि दरवर्षी इथं खूप लोक दर्शनासाठी येतात. The Lepakshi temple with its hanging pillar and painted ceilings is another wonder where stories of gods and dancers are carved into stone. लेपाक्षी मंदिर हे आपल्या झुलत्या स्तंभामुळे आणि रंगवलेल्या छपरांमुळे लक्षणीय वाटतं. येथे दगडांवर देवी देवतांच्या आणि नर्तिकांच्या कथा कोरलेल्या आहेत. पीपल इन आंध्र प्रदेश स्पीक तेलुगू, वन ऑफ द ओल्डेस्ट अँड स्वीटेस्ट लँग्वेजेस इन इंडिया. आंध्र प्रदेशातील लोक तेलुगू भाषा बोलतात. ही भाषा खूप जुनी, गोड आणि संगीतासारखी वाटते. The language is graceful, musical and often called the Italian of the East. म्हणूनच तिला पूर्वेची इटालियन भाषा असंही म्हटलं जातं. Traditional clothing includes sari and half saris with jasmine flowers and men wear dhotis or lungis with angavastram. इथल्या पारंपरिक पोशाखात स्त्रिया चमेलीच्या फुलांसह साडी किंवा हाफ साडी नेसतात. पुरुष धोतर किंवा लुंगी नेसून अंगवस्त्र परिधान करतात. आंध्र इज ऑल्सो द बर्थ प्लेस ऑफ कुचिपुडी. आंध्र प्रदेश हे कुचिपुडी नृत्याचे जन्मस्थान आहे. क्लासिकल डान्स दॅट टेल स्टोरीज थ्रू ग्रेसफुल मुवमेंट्स अँड एक्सप्रेशन्स. एक असे शास्त्रीय नृत्य जे आपल्या हावभाव आणि लयबद्ध हालचालींमधून गोष्टी सांगते. फेस्टिवल्स हिअर आर फुल ऑफ कलर्स अँड हॅपीनेस. इथले सण रंगीबेरंगी आणि आनंदमय असतात. Ugadi, the Telugu New Year, is celebrated with mango leaves and a special dish made of sweet and bitter flavors. तेलुगू नववर्ष उगादी हे आंब्यांची पाने आणि गोड तिखट चव असलेल्या पदार्थांसह साजरे केले जाते. During Sankranti, people fly kites and decorate courtyards with rangoli. Dashera, Diwali and Sri Ram Navami are also celebrated with devotion and joy.
संक्रांतीला लोक पतंग उडवतात आणि अंगण रांगोळीने सजवतात. दसरा, दीपावली आणि रामनवमी सारखे सण भक्तिभावाने आणि आनंदाने साजरे करतात. आंध्र फूड इज स्पायसी, टेस्टी अँड फुल ऑफ फ्लेवर्स. आंध्र प्रदेशातील जेवण मसालेदार, चविष्ट आणि खूप स्वादिष्ट असते. A typical meal on a banana leaf includes rice, sambar, rasam, papad and tangy pickles. जेवणात केळीच्या पानावर भात, सांबार, रसम, पापड आणि चटपटीत लोणचं असतं. डिशेस लाईक पुलिहोरा, गोंगुरा चटणी, पेसरट्टू, बोबटल्लू आर फेवरेट्स अक्रॉस द स्टेट. पुलिहोरा, गोंगुरा चटणी, पेसरट्टू आणि बोबाटल्लू यांसारखे पदार्थ संपूर्ण राज्यात आवडीने खाल्ले जातात. फिश करी अँड प्रॉन फ्राय आर लव्ड इन कोस्टल एरियाज. आणि समुद्र किनाऱ्याजवळच्या लोकांना माशाचा रस्सा आणि कोळंबी फ्राय तर खूपच आवडतं. फ्रॉम वाईल्ड लाईफ इन पुलिकत लेक टू ग्रेट माइंड्स लाईक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन अँड फ्रीडम फायटर अल्लुरी सीताराम राजू, आंध्र प्रदेश इज अ लँड ऑफ टॅलेंट, ट्रेडिशन अँड टाइमलेस ब्युटी. पुलिकत तलावातील प्राण्यांपासून ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, स्वातंत्र्य सैनिक अल्लुरी सीताराम राजू यांसारख्या महान व्यक्ती आंध्र प्रदेशमधून आलेल्या आहेत. हे राज्य प्रतिभा, परंपरा आणि कालातीत सौंदर्याची भूमी आहे. मुलांनो, आता आपण आंध्र प्रदेशची गोष्ट ऐकली. चला तर पाहूया यामधले थोडेसे कठीण शब्द आणि त्यांचा अर्थ. पहिला आहे कोस्टलाईन. कोस्टलाईन म्हणजे समुद्र किनारा. पुढचा आहे पॅडी फील्ड्स म्हणजे भाताच्या शेतजमिनी. पुढचा आहे ट्रेडिशन्स म्हणजे परंपरा. पुढचा आहे सेक्रेड म्हणजे पवित्र. पुढचा आहे ग्रेसफुल म्हणजे सुंदर किंवा मनमोहक. पुढचा आहे एक्सप्रेशन म्हणजे भाव. पुढचा आहे डिवोशन म्हणजे भक्ती. पुढचा आहे स्पायसी म्हणजे मसालेदार. आणि त्या पुढचा आहे टाइमलेस म्हणजे कालातीत, जे कालाच्या ओघात बदलत नाही. मुलांनो, आता आपण या गोष्टीमधून काही कठीण शब्द आणि त्यांचे अर्थ बघितले. तर चला मग आता वेळ आहे एक मस्त अशी ऍक्टिव्हिटी करण्याची. तुम्ही सगळे तयार आहात का? आता मी तुम्हाला काही हिंट्स देणार आहे आणि दिलेल्या हिंट्स वापरून तुम्हाला हे पझल सॉल्व्ह करायचंय. ठीक आहे? तर पहिला मी तुम्हाला एक शब्द मराठीत सांगेन, त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे तुम्हाला मला सांगायचंय आणि तशाच पद्धतीनं आपलं कोड हळूहळू सॉल्व्ह होत जाईल. सो मला सांगा, कालातीत, जे काळाच्या ओघात बदलत नाही, याला इंग्रजीमध्ये काय बोलतात? अगदी बरोबर, टाइमलेस. आता बघूया दुसरा शब्द, पवित्र. आणि याला इंग्रजीमध्ये एस ने सुरू होणारा शब्द कोणता आहे? अगदी बरोबर, सेक्रेड. तिसरा आहे समुद्र किनारा. आणि समुद्र किनाऱ्याला सी ने सुरू होणारा शब्द कोणता आहे? अगदी बरोबर, कोस्टलाईन. पुढचा आहे परंपरा. परंपराला टी ने सुरू होणारा शब्द कोणता आहे इंग्रजीमध्ये? अगदी बरोबर, ट्रेडिशन. पुढचा शब्द आहे भक्ती. आणि भक्तीला डी पासून इंग्रजीमध्ये सुरू होणारा कोणता शब्द आहे? अगदी बरोबर, डिवोशन. आता पुढे जाऊया आणि शेवटचा शब्द, भाताच्या शेतजमिनी. यासाठी पी ने सुरू होणारा इंग्रजी शब्द कोणता? अगदी बरोबर, पॅडी फील्ड्स. तर मुलांनो, तुम्ही खूप छान पद्धतीनं हे संपूर्ण कोड सोडवलेलं आहे. तर मुलांनो, आता तर तुम्हाला संपूर्ण आंध्र प्रदेश लक्षात आहे. आता सांगा, पुढच्या वेळी जर कुणालाही या राज्याबद्दल सांगायचे झाले तर तुम्ही सांगू शकाल का? नक्कीच बाई. आंध्र प्रदेश बद्दल जाणून घेऊन आज मला खूप आनंद झाला. मुलांनो, रिंकीला तर ही गोष्ट खूप आवडली. आणि तुम्हाला?
आज आपण पाहिलं की आंध्र प्रदेश आपल्या मंदिर, नृत्य, भाषा, सण आणि चविष्ट पदार्थांमुळे भारताचा अभूतपूर्व भाग आहे. दर शनिवारी आम्ही अशाच ज्ञान वाढवणाऱ्या व रंजक गोष्टी घेऊन येऊ. मग भेटूया पुढच्या सॅटर्डे स्टोरी सेशन मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, अभ्यास करत राहा आणि आपल्या देशाबद्दल खोलवर जाणून घेत राहा आणि बघत राहा तुमचं आवडतं लाडकं सॅटर्डे स्टोरी सेशन.